आता बातमी आहे नांदेडच्या देगलूरमधून। नांदेड जिल्ह्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे उष्माघाताच्या घटना समोर येऊ लागल्या असून देगलूर तालुक्यातील कावळगाव येथे एका शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। गंगाधर पोचीराम सोना कांबळे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे। ते आपल्या शेतात ज्वारीच्या कणब्याच्या पेंढ्या आवळण्याचे काम करत होते। यावेळी दुपारच्या कडाक्याच्या उन्हामुळे त्यांना अचानक अस्वस्थता जाणवली। काही वेळातच त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला। सध्या जिल्ह्यात तापमान 41 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून उष्णतेची लाट कायम आहे। या पार्श्वभूमीवर शेतकरी व नागरिकांनी दुपारच्या वेळेत उन्हात काम करणे टाळावे, भरपूर पाणी पिणे, डोक्यावर आच्छादन ठेवणे अशा उपाययोजना कराव्यात असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। या घटनेमुळे कावळगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे। ब्युरो रिपोर्ट GK न्यूज देगलूर नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।